रवी भाऊ, अमरावतीमध्ये नाईट लँडिंगचाही प्रॉब्लेम आहे. सर्वांना विनंती आहे की समजून घ्या थोडासा. हॅलो, की साहेब उदगीरची सभा करून लातूरला आले आणि लातूरहून अमरावतीला येत असताना साहेबांनी जिद्द केली की मी हिवरखेडला. हॅलो हॅलो, हा लावा माईकला. हा बोला साहेब, आवाज येतो. हा माईकला लावतो. बाजोरिया कुठं आहे? आहेत बाजोरियाची बाजूला आहे. हा माईकला लावताय? हो लावलाय साहेब, लावलाय. लावलं का? हो हो हो. मी आता पहिली तर आपल्या लाडक्या बहिणींची आणि लाडक्या भावांची शांत बसा, ऐका. आणि मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. अकोट, हिवरखेडा आणि तेलारा या तिन्ही ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत. अकोट मध्ये चंचलताई पिठांबरवाले, तेलाऱ्यात दीपाताई सिसोदिया आणि हिवरखेडला शोभाताई गुंगळ. बरोबर आहे? हो. या तिन्ही लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष बनवायचं ना आपल्याला. या तिन्ही लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष बनवायचं आहे ना. साहेब बोलत आहे तुमच्याशी. एक मिनिट इकडे पहा. आगे बढ़ो. शोभाताई, चंचलताई आणि दीपाताई, तुम्हारे साथ खड़ा है तुम्हारा ये भाई. आपल्या लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष करायचं आहे ना. त्यांना वाजत गाजत नगर परिषद पाठवायचं आहे ना. अकोट, हिवरखेडा, तेलाराचा विकास करायचा आहे ना. या तिन्ही ठिकाणचा भ्रष्टाचार राज संपवायचा आहे ना. विकासासाठी परिवर्तन घडवायचं आहे ना. त्यासाठी माझ्या तिन्ही लाडक्या बहिणी नगराध्यक्ष झाल्या पाहिजेत ना. शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजे ना. आजच्या सभेला माझ्या लाडक्या बहिणींची मोठी गर्दी उसळली आहे. मी लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो आणि लाडक्या भावांनाही शुभेच्छा देतो. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. बरोबर आहे? तुमची साथ, तुमचा प्रतिसाद. लाडकी बहीण जिंदाबाद. सगळ्या लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा. आणि लाडकी बहीण योजनेचे बाजोरिया पैसे भेटतायत ना. लाडक्या बहिणीची योजना एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कधी बंद होणार नाही. साहेब विजयी सभेला नक्की या. विजयी सभेला मी नक्की येतो. पण तुम्हाला शुभेच्छा मी देतो. आणि मी 1 तारखेला बघतो, प्रयत्न करतो. परंतु या तिन्ही लाडक्या बहिणींना विजयी करायची जिम्मेदारी तुमची सगळ्यांची आहे. हो हो. सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलेले लोक आहेत. त्यांना मला साहेब 3च्या सोबत मूर्तिजापूर आणि वारशी टाकली सुद्धा आहे. वारशी टाकली आणि मूर्तिजापूरला शुभेच्छा द्या. वारशी टाकळी आणि मूर्तिजापूर. बरोबर. 5 नगरपालिका. हो. वारशी टाकळी आणि मूर्तिजापूर का? आणि हो, आणि आपले 100 नगरसेवक उमेदवार आलेले आहे. वारशी टाकळी मूर्तिजापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पण मी शुभेच्छा देतो. आणि नगरसेवक जे उभे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो. यस सर, यस. आणि विजयी सभेला नक्की या. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझी इच्छा असून पण, सगळं साधन इकडे नियोजन असून पण या ठिकाणी मला कसं येता आलं नाही. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आपलं अभिनंदन. येत्या 2 तारखेला बाजोरिया. यस सर, यस सर. इथं 2 तारखेला निशाणी धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या आपल्या सर्व शिवसेनेच्या शिलेदारांना विजयी करा. यस सर, यस सर. आणि परिवर्तन घडवा. हो. विकासाचं राज आणा. आणि एकनाथ शिंदे नगर विकास खात्यातून जेवढे पैसे विकासाला लागतील तेवढे पैसे नगर विकास खात्यातून दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो.
मी आश्वासन देतो साहेब तुमच्या वतीने यांना सर्वांना बरोबर आहो. हा बस 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 साहेब, ओके. अमरावतीचे सुद्धा दर्यापूर, अंजनगाव आणि मोर्शीचे हो. नगराध्यक्ष पदाचे तिन्ही उमेदवार इथे स्टेजवर आहेत. कृपया बरं. त्यांनाही अंजनगाव, दर्यापूर आणि मोर्शी. अंजनगाव, दर्यापूर आणि मोर्शीचे आपले तिन्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांच्या सोबत असलेले आपले नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना विजयी करा आणि या सगळ्यांना नगर परिषदेमध्ये पाठवा अशा मनापासून शुभेच्छा देतो. आणि येत्या 2 तारखेला परिवर्तन घडवा आणि विकास राज आणा. मी अभिजित एवढंच सांगतो, त्या भागामधल्या विकासाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून रस्ते, दिवाबत्ती, पाणी, भुयारी गटार योजना, उद्यान, गार्डन हे सगळं जे आहे ते त्या ठिकाणी लागणारे पैसे नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिले जातील ही खात्री देतो, शब्द देतो. आणि लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला होता विधानसभेत, तसाच चमत्कार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घडवायचं आहे अशी विनंती करतो. लाडक्या भावांना पण खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो. धन्यवाद साहेब. चला ओके.